नमस्कार, मी आसावरी. दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अलीकडच्या काळात हृदयविकारामुळे जीवाला धोका प्रचंड वाढलेला आहे. आपल्या अवतीभोवती आपण असे अनेक उदाहरणं बघतो की सुदृढ असताना, तरुण असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. एवढंच नाही तर जागतिक संशोधनातून हे सिद्ध झालेलं आहे की पाश्चात्य देशातल्या नागरिकांना ज्या वयात हृदयविकार होतात त्याच्या 10 वर्ष अलीकडेच भारतीय नागरिकांना हृदयविकार होतात. एवढंच नाही तर दर 33 सेकंदाला एका भारतीयाचा हृदयविकारामुळे मृत्यू होतो. ही आकडेवारी भयानक आहे, पण अशा वेळी घाबरून जायचं का? अजिबात नाही. तर या विषयावर जनजागृती करायची. त्याच हेतूनं 2018 साली इंडियन मेडिकल फ्रॅटर्निटीच्या संयुक्त विद्यमानं दिल से दिल तक हेल्दी हार्ट शोची सुरुवात झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत लाखो भारतीयांना या शोचा फायदा झालेला आहे आणि अनेकांनी या शोची प्रशंसा सुद्धा केलेली आहे. आणि म्हणून दर रविवारी भारतातल्या प्रतिष्ठित डॉक्टरांना घेऊन आम्ही टीव्हीवर आपल्या भेटीला येत असतो. त्याच पार्श्वभूमीवर आजही आम्ही एक अतिशय माहितीपूर्ण भाग घेऊन तुमच्या भेटीला आलेलो आहोत. तर आज आमच्या नाशिक स्टुडिओमध्ये स्वागत करूया भारतातल्या सुप्रसिद्ध डॉक्टरांचं. डॉक्टर मनोज चोपडा, डॉक्टर राजेंद्र देशमुख, डॉक्टर हिरालाल पवार आणि डॉक्टर गिरीश काळे यांचं. नमस्कार. नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं आमच्या या कार्यक्रमात, आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाला पुढे नेऊया. डॉक्टर मनोज, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे. आजकाल अनेक अशी उदाहरणं दिसतात की अत्यंत तरुण वयात किंवा ज्यांचं सुदृढ शरीर असतं, अगदी जिम मध्ये जाऊन व्यायाम करणाऱ्यांमध्ये सुद्धा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचं आपण बघतो. तर याची कारणं काय काय आहे? हृदयविकाराचा झटका येणं म्हणजे बेसिकली हृदयाला रक्तपुरवठा खंडित होणं, नसांच्या आतमध्ये ब्लॉकेजेस किंवा अचानक गुठळी तयार झाल्यामुळे हे होतं. पण हे कोणत्या कारणाने होतंय याचं आजही आधुनिक शास्त्राला योग्य उत्तर नाही. याच्यामध्ये काही प्रादुर्भाव करणारे घटक म्हणजेच रिस्क फॅक्टर जे म्हणतो ते महत्वाचे ठरतात. नियमित व्यायाम करणाऱ्यामध्ये हृदयविकाराचा धोका कमी होतो किंवा हृदयविकारामुळे मृत्यूचं प्रमाण कमी होतं असं म्हटलं जातं. पण ते काही अंशी खरं आहे, कारण त्याच्या बरोबरीने तुम्हाला जर डायबिटीज, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल जास्त वाढलेला असेल किंवा त्याच बरोबरीने जैविक घटकांचा अभाव, फॅमिली हिस्ट्री असेल, तर अशा रुग्णांमध्ये व्यायामाबरोबर डायबिटीज, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचं नियंत्रण सुद्धा महत्वाचं ठरतं. तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला की जे लोक व्यायाम करतात त्याच्यामध्ये अचानक मृत्यू होतो, तर त्याचं कारण काय? तर त्याच्यामध्ये माझ्या मते हृदयरोग टाळण्यासाठी कार्डिओ म्हणजेच एरोबिक एक्सरसाइज हे महत्वाचं एक्सरसाइज आहे. बरीच जण 30 ते 40 मिनिटं रमत गमत चालतात, त्याचा काही फायदा होत नाही. त्याचप्रमाणे काही जण म्हणतात की आम्ही योगा करतो तर होईल का? पण माझ्या मते ज्या व्यायामामध्ये स्ट्रेंथ, स्टॅमिना म्हणजेच तुमची दमछाक होण्याची प्रवृत्ती आणि तुमची शरीराची ताकद वाढवण्याकरता जे व्यायाम तुम्हाला मदत करतात, त्या व्यायामांमुळे हृदयरोग टळू शकतो. त्याच्यामुळे तुमची हृदयाची गती वाढणे, हृदयाचं सिस्टोलिक बीपी वाढणे, डायस्टोलिक कमी होणे व त्याच्यामुळे शरीराला रक्ताभिसरण संस्थेने चांगल्या पद्धतीने काम करून ऑक्सिजन पुरवठा ज्या व्यायामांमुळे होतो म्हणजे एरोबिक एक्सरसाइज, जॉगिंग, ट्रेकिंग, सायकलिंग, स्विमिंग हे आठवड्यातनं 5 दिवस 45 मिनिटं रोज करणं गरजेचं ठरतं. डॉक्टर राजेंद्र देशमुख, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की हार्ट ब्लॉकेजची नेमकी लक्षणं कोणती आहेत आणि धमनी जी ब्लॉक झालेली आहे तिचं निदान करण्यासाठी नियमित रूपानं कोणत्या कोणत्या चाचण्या करण्यात येतात? त्यातली वेगळी लक्षणं जी सर्वसामान्य जनतेला माहीत नाही ही कुठली, तर बऱ्याचदा जबड्यात वेदना होणे, दातांमध्ये वेदना होणे, पाठीचा मध्यभाग त्यात वेदना होणे, त्याचबरोबर पोटाच्या ठिकाणी किंवा ऍसिडिटी ज्याला आपण संबोधतो अशा प्रकारे त्या वेदना होणे, ह्या सुद्धा हृदयविकाराच्या ब्लॉकेजेसची लक्षणं असतात. आणि त्यात बऱ्याचदा ऍसिडिटी समजून त्याला दुर्लक्ष केलं जातं किंवा दातांचा आजार, जबड्याचा आजार समजून पेनकिलर घेतले जातात आणि मग त्यामुळे ह्या आजाराचं जो रूपांतर असतं ते भयानक किंवा मोठ्या स्वरूपात होण्याची शक्यता असते. तर ही वेगळी लक्षणं जी आहेत, छातीत दुखणे आणि खांदा दुखणे, त्या व्यतिरिक्त असणारे त्यावरही आपण लक्ष द्यायला हवं. दुसरा जो तुमचा त्यातला भाग होता की यात जर काही ब्लॉकेजेस असतील तर ते कसे ओळखायचे, तर सर्वसाधारणपणे त्यात ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, ज्याला साध्या भाषेत छातीची पट्टी असं संबोधलं जातं, त्याचबरोबर 2D इको, स्ट्रेस टेस्ट आणि कोरोनरी अँजिओग्राफी, या 4 महत्वाच्या तपासण्या असतात. त्यात आपल्याला एखाद्या व्यक्तीला ब्लॉकेजेस आहेत
किंवा रक्तपुरवठा अडथळीत झालाय का किंवा होणार आहे का, ह्या मला वाटतं पूर्णपणे 100% आपण त्याचं निदान करू शकतो. डॉक्टर हिरालाल पवार, मला तुम्हाला विचारायला आवडेल की हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपलं शरीर आपल्याला सावध करतं का, काही सूचना देतं का, आणि हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर तातडीनं त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत? खूप छान प्रश्न आहे की बऱ्याच वेळेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतरून प्रश्न पडतात. बरेच रुग्ण ज्यावेळेस आमच्याकडे येतात त्यावेळेस ते आम्हाला विचारतात की साहेब, आम्हाला म्हणजे डॉक्टर प्रथम आम्हाला हृदयविकार झटका आला, पण आम्हाला आधी कुठलाही त्रास नव्हता. पण मला असं वाटतं की शक्यतो असं नसतं. साधारणतः रुग्णाला काही प्राथमिक सिम्पटम्स असतात, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम म्हणजे आम्ही ज्याला अँजायना म्हणतो. तर हे अँजायनाचं जे सिम्पटम असतं, तर हे खूप महत्त्वाचं सिम्पटम आहे. तर याला क्लासिकल अँजायनाचं जे डेफिनेशन दिलेली आहे त्याच्यानुसार आपल्याला चालल्यानंतरून साधारणतः 100, 200, 300 मीटर चालल्यानंतरून छाती भरून येणं, छाती भरून आल्यानंतरून दोन्ही खांदे दुखणं, पाठ दुखणं, थोडंसं घाम येणं, आणि हे सगळे लक्षणं एक 5 ते 10 मिनिटाची रेस्ट घेतल्यानंतर गायब होऊन जाणं, हे खूप कॉमन सिम्पटम आहेत. पण बरेच रुग्ण या लक्षणाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे काय होतं की त्यांचा आजार बळावला जातो. आणि हे जे रुग्णाचे लक्षणं जे येतात, ज्याला मी अँजायना म्हटलं, तर याचं येण्याचं जे पर्सेंटेज आहे हे तुमच्या ब्लॉकेजवर अवलंबून असतं. जसं जसं तुमचा ब्लॉकेज वाढेल, समजा तुमचा ब्लॉकेज 70 ते 80% असेल, तर तुम्हाला साधारण 3-4 किलोमीटर चालल्यानंतर हे लक्षण येऊ शकतात. आणि जसं ब्लॉकेजची तीव्रता वाढेल, तो 85%, 90%, तर तुमचं अंतर कमी होत जातं. त्याला थोडक्यात असं म्हणू शकतो की अंतर आणि अँजायना हे थोडंसं कोरिलेट होतं. आणि बऱ्याच वेळेला रुग्ण सांगतो की साहेब, आता आम्हाला एक 200 फूट चाललं तरी छाती भरून येते. अशा वेळेस ब्लॉकेज खूप तीव्र स्वरूपाचे वाढलेले असतात, 95-99% डॉक्टर गिरीश काळे यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणारी वेदना आणि गॅस्ट्रिक समस्येमुळे होणारी वेदना यात नेमका फरक कसा करायचा? हृदयविकारामुळे होणारा जो पेन आहे किंवा हृदयविकार आल्यानंतर जो त्रास होतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने इपिगॅस्ट्रिक रिजन म्हणजे पोटाचा आणि छातीचा जो मध्यभाग आहे त्या ठिकाणी खूप तीव्र वेदना होतात. छातीत भरून आल्यासारखं वाटतं, आतून स्क्वीज केल्यासारखं वाटतं आणि हे पेन तुमच्या डाव्या खांद्यामध्ये, हातांच्या बोटामध्ये, जबड्यापर्यंत जाण्याची शक्यता असते. परंतु गॅस्ट्रिक पेन किंवा ॲसिडिटी जे म्हणतो ते लोकलाइज असतं. जनरली फक्त इपिगॅस्ट्रिक रिजन म्हणजे अप्पर ॲब्डॉमेन आणि छातीचा मधला भाग त्या ठिकाणी लोकलाइज असतो. गॅस्ट्रायटिस किंवा ॲसिडिटीमध्ये आपल्याला तोंडाला रिफ्लक्सचे जे सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये तोंडाला पाणी येणे, मळमळ आल्यासारखं वाटणे, उलटी होणे असे प्रकार घडतात. आणि हे गॅस्ट्रायटिस जो आहे तो जेवल्यानंतर किंवा जेवण झाल्यानंतर लगेच आपण जर झोपलो तर हे सिम्पटम्स वाढतात. परंतु जे क्रॉनिक पेशंट असतात, ज्यांना दोन्ही प्रकारचे आजार आहेत, क्रॉनिक अंजायना आहे किंवा क्रॉनिक गॅस्ट्रायटिस आहे, अशा रुग्णांमध्ये हे सिम्पटम सारखेच वाटू शकतात. म्हणून याच्यामध्ये आपल्याला डिफरन्शिएट किंवा वेगळेपणा जर आपल्याला प्रूव्ह करायचा असेल त्याच्यासाठी आपल्याला टेस्ट करणं आवश्यक आहे. जसं की इलेक्ट्रोकार्डिओग्राम, ECG करणे, त्यानंतर 2D इकोकार्डिओग्राम, स्ट्रेस टेस्ट करून हे अंजायना आहे की गॅस्ट्रायटिस आहे हे आपण डिफरन्शिएट करू शकतो. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला छातीत दुखतं आणि आपण गॅस्ट्रायटिस म्हणून ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेतो, अँटासिड्स घेतो, परंतु ते पेन पार्शली रिलीफ होतं आणि बरेच दिवस आपण, बरेच वर्ष काही पेशंट हे अंगावर काढतात. अशामुळे काय होतं, पेशंटला एखाद दिवस खूप मोठा अटॅक येऊन खूप मोठा गंभीर आजार होण्याची शक्यता असतो हार्टचा. डॉक्टर मनोज चोपडा यांना माझा पुढचा प्रश्न आहे की औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेच्या दृष्टीने हृदयविकाराच्या निदान आणि व्यवस्थापनामध्ये काही अद्ययावत प्रगती आहे का? म्हणजे रोबोटिक सर्जरी नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा यात वापर करण्यात येतो आहे का? हा फार तसा मोठा प्रश्न आहे आणि 3 भागात त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो. बेसिकली आज जर तुम्ही बघितलं, सगळ्यात जास्त प्रगती निदान व उपचारामध्ये कार्डिओलॉजी ब्रांचमध्ये झालेली आहे बाकीच्या ब्रांचेसपेक्षा. आज जर आपण बघितलं की उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, हृदयाची पंपिंग क्षमता कमी होणे, ह्या 3 आजारांमध्ये नवनवीन औषधं, त्याच्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, ज्यांचा हार्ट अटॅक आल्यानंतर रक्त पातळ करायचं इंजेक्शन, त्याचबरोबरीने जे काही रक्तगुठळी विरघळणारी औषधं, अँटीप्लेटलेट एजंट्स आणि त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणारे औषधं, स्टॅटिन्स, आणि त्याच्याबरोबरीने
3 नवीन औषधं आलेली आहेत. कारण की आम्ही जेव्हा हृदयविकारचा झटका पुन्हा येऊ नये किंवा तो नियंत्रणात राहावं याच्याकरता स्टॅटिन्स आणि त्याच्याबरोबर LDL कोलेस्टेरॉल 50च्या खाली मेंटेन करणं गरजेचं ठरतं. तिथं PCSK9 इनिबिटर्स अशा पद्धतीची औषधं आज उपलब्ध आहेत. दुसरा प्रश्नाचा भाग आता आहे की रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर मला इथं अभिमान आहे की रोबोटिक एन्जिओप्लास्टी महाराष्ट्रातील पहिलं, भारतातील दुसरं, जगातलं 10वं सेंटर मी आज मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये 4.5 वर्षापूर्वी चालू केलं. कोविडमध्ये त्याचा वापर आम्ही काही रुग्णांमध्ये केला नो टच टेक्निकमध्ये, आणि मागच्या 3 वर्षामध्ये मी अराउंड 350 पेक्षा जास्त केसेस केल्या. आणि त्याच्यामध्ये बेसिकली प्रिसिजन, जे आपण ज्या अचूकता ह्या गोष्टीबद्दल बोलतो त्याच्यामध्ये 1 मिलीमीटर मुवमेंट्स यू कॅन डू विथ अ रोबोटिक आर्म, आणि लॉंग स्टेंट्सची ट्रॅकेबिलिटी आम्ही एन्जिओप्लास्टी करताना जे वापरतो त्याच्यामध्ये त्याचा वापर आम्ही योग्य पद्धतीने केला. आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे क्रॉनिक टोटल ऑक्लुजन्स, ज्याच्यात आम्हाला 2.5 ते 3 तास एन्जिओप्लास्टी करायला लागतात, तिथं त्या वायर मुवमेंट्स त्या रोबोटिक आर्म्समधनं स्पेशलाइज ज्या काही करू शकतो त्या बसून करता येतात. आणि तशा काही केसेस मी मागच्या 1 वर्षामध्ये अराउंड 20 ते 25 केसेस केल्या, काही लाईव्ह केस प्रेझेंटेशन केलं, त्याचा सक्सेस रेट चांगला आहे. आणि त्याच्यात जर काम वाढू शकलं तर माझ्या मते दॅट कॅन बी अ बून फॉर अ कार्डिओलॉजिस्ट फ्रॉम पॉईंट ऑफ व्ह्यू. तिसरं, तुम्ही जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या रोबोटिक्समध्ये अल्गोरिदम्स येत आहेत, त्याच्यामध्ये टेलिमेडिसिन किंवा टेलिरोबोटिक्सने जिथं ह्या सुविधा उपलब्ध नाहीत तिथं त्याचा वापर करता येऊ शकतो. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये बेसिकली 2 गोष्टी आपण प्रामुख्याने बघतो की त्या मिळवता येतात. ते म्हणजे एक तर स्पीड किंवा वेग, आणि दुसरी अचूकता म्हणजे प्रिसिजन, मी जे बोललो. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ह्या 2 गोष्टी आम्हाला कुठे कामं येऊ शकतात? निदान आणि उपचारामध्ये. माझ्या ते निदान करताना आम्ही सगळे जे काही 4D एको वापरतो आहोत, त्याच्यामध्ये एक इमेज आम्ही घेतली की आम्हाला 4 इमेजेस मिळतात, त्याचे मेजरमेंट्स, त्याच्यातनं त्याचं पंपिंग क्षमता याची चांगली माहिती मिळते. वाल्वचा लीक असेल किंवा होल असेल तर त्याची योग्य मोजमाप आम्हाला करता येतं. त्याच्यामध्ये निदानात अचूकता जास्त वाढते आणि काम करताना त्याचा वेग वाढतो. तिथं त्याचा वापर चांगल्या पद्धतीने होतो आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा नक्कीच होतील. डॉक्टरांवरती ट्रस्ट ठेवणं सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. तुम्ही गुगल करा, पण त्याचा सल्ला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याचा वापर करू नका, इतकंच मी इथं सजेस्ट करेल. डॉक्टर राजेंद्र देशमुख, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एन्जिओप्लास्टी आणि बायपास यामध्ये नेमका फरक काय? आणि एक साधारण समज आहे की ज्या रुग्णाची एन्जिओग्राफी केली जाते त्याची एन्जिओप्लास्टी होतेच, तर हे खरं आहे का? परत आता याचं 2 भागात उत्तर देतो. एन्जिओप्लास्टी आणि बायपास यातला फरक काय? तर हे दोघंही उपचार पद्धती ज्या असतात ह्या ज्या व्यक्तीला क्रिटिकल ब्लॉकेजेस असतात त्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यातली एन्जिओप्लास्टी ही मिनिमली इन्व्हेसिव्ह, याचा अर्थ कुठलंही ओपन न करता, कुठलीही शस्त्रक्रिया न करता किंवा टाके विरहित अशी ही प्रोसिजर समजली जाते. त्यात आपण हाताच्या मनगटाच्या धमनीद्वारे किंवा मांडीतल्या धमनीद्वारे आपण त्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचतो आणि जे काही ब्लॉकेजेस असतील त्याला बलूनद्वारे, जसं आता डॉक्टर चोपडांनी सांगितलं, रोटा अब्लेटर, वेगवेगळ्या मार्गाने ते बलून, कॅल्शियम आतला चरबीचा भाग तो ब्रेक केला जातो आणि त्यात एक तो प्रवाह, रक्तपुरवठा सुरळीत केल्यानंतर त्यात एक स्टेंट टाकला जातो, ज्याला साध्या भाषेत स्प्रिंग असंही म्हणतात. तर हा रक्तवाहिनीच्या आत आपण जाऊन तो भाग क्लिअर करून त्यात स्टेंट टाकला जातो, याला एन्जिओप्लास्टी असं म्हटलं जातं. तुमचा दुसरा भाग, एन्जिओग्राफी केल्यानंतर त्या रुग्णाला एन्जिओप्लास्टी लागतेच का, असा हा जो समज आहे त्याविषयी मी यात सांगू इच्छितो की सर्वसाधारणपणे एन्जिओग्राफी त्याच व्यक्तीला सांगितली जाते की ज्याला हार्ट अटॅक आलेला असेल किंवा त्याला ब्लॉकेजेस हे जास्त असण्याची प्रॉबेबिलिटी जास्त असेल. आपण चालत्या फिरत्या व्यक्तीला ज्याला लक्षणं नसतील त्याची जर एन्जिओग्राफी केली तर ती निश्चितच नॉर्मल येईल आणि त्याला, मला तरी असं वाटतं, जगात कुठलाही व्यक्ती एन्जिओप्लास्टी करेल किंवा सजेस्ट करेल असं शक्य नाही. त्यामुळे हा निश्चित असा गैरसमज आहे आणि त्यातूनच हे प्रश्न असे उत्पन्न होतात की डॉक्टरांकडे गेल्यानंतर एन्जिओग्राफी केली म्हटल्यावर आपल्याला एन्जिओप्लास्टी करावी लागेल. आणि ज्या व्यक्तींना हार्ट अटॅक आलेला असेल किंवा ट्रेडमिल, स्ट्रेस टेस्टमध्ये दोष असेल त्यांनाच आपण एन्जिओग्राफी ॲडवाइस करतो. याचा अर्थ त्यांना ऑलरेडी आजार हा झालेला आहे किंवा सुरुवात झालेली आहे आणि त्यात ब्लॉकेजेस हे अपेक्षितच असतात, त्यामुळे त्यांना एन्जिओप्लास्टी किंवा बायपास हे करावे लागतात. आता यात काही भाग असा असतो की ब्लॉकेजेसचं पर्सेंटेज जर कमी असेल, 70% पेक्षा कमी असेल, तर त्या व्यक्तींना मात्र आपण औषध उपचार करून त्या आजाराचा उपचार हा करू शकतो. डॉक्टर हिरालाल पवार यांना मी विचारू इच्छिते की मधुमेह आणि हृदयविकाराचा काही संबंध आहे का? आणि हृदयविकाराच्या व्यवस्थापनात आहाराचं नेमकं काय महत्व आहे?
मधुमेह म्हटलं म्हणजे भारतात आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत देश हा डायबिटीजचे कॅपिटलच बनलेला आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात जास्त रुग्ण हे भारतामध्ये डायबिटीजचे आहेत आणि डायबिटीज म्हटला म्हणजे हृदयविकाराचं जशी प्रॉबॅबिलिटी किंवा संभावना डायबिटीजमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. पण मला सर्व प्रेक्षकांनाही सांगायचं की डायबिटीजला सायलेंट किलर त्यासाठीच म्हणतात की इतके ब्लॉकेज होऊनही त्याच्यामध्ये लक्षणं इतके आढळत नाही किंवा जाणवत नाही. लक्षणं असतात पण पेशंट्सला ज्या कार्डियाक नर्व्ज असतात, शेवटी कुठलाही सिम्पटम येण्यासाठी आपल्या ज्या मज्जारुजू असतात तर त्याची ताकद जी आहे ती डायबिटीजमध्ये कमी झालेली असते. त्यामुळे कार्डियाक नर्व्ज थोडे वीक असतात. त्यामुळे पेशंटला असा जो अंजायना होतो तो होत नाही पेशंटला. त्यामुळं डायबिटीजचे रुग्ण बऱ्याच वेळेला खूप दुर्लक्षित होतात. इव्हन त्यांना मेजर मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे आम्ही जे मेजर हार्ट अटॅक असं म्हणतो तो सुद्धा त्यांच्याकडनं बऱ्याच वेळेला दुर्लक्षित केला जातो. डाएटमध्ये साधारणतः आपण बघतो बऱ्याच वेळेला भारतामध्ये खूप सारा कार्बोहायड्रेट डाएट घेतला जातो. आपल्या चांगल्या डायटिशियन्सकडनं आपण जर बदल करून घेतले आणि बऱ्याच वेळेला भरपूर सारे व्हिडिओज अवेलेबल असतात, चांगले डायटिशियन्स अवेलेबल असतात. इव्हन आपले डॉक्टर जे कार्डिओलॉजिस्ट असतात त्यांनाही आपण सल्ला विचारू शकतो. त्यांच्या मार्फत आपण आपले डायटरी चेंजेस करू शकतो. आणि मला असं वाटतं की जर आपण आपल्या आहारातही चेंजेस केले आणि एक्सरसाइजही केला तर हे दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर मला वाटतं खूपच चांगला रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. आपले लॅब रिपोर्ट्स चांगले येऊ शकतात आणि भविष्यामध्ये आपण हृदयविकाराचा आजार जो आहे तो टाळू शकतो. डॉक्टर गिरीश काळे यांना आजच्या भागाचा शेवटचा प्रश्न मी विचारते. डॉक्टर, तणाव, झोप आणि हृदयविकार यांचा आपसात काय संबंध आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जनरली आपण तणाव आणि झोप याविषयी रुग्णांना फारशी माहिती देत नाही, परंतु हा खूप महत्त्वाचा अंडरलाईंग फॅक्टर आहे हार्ट डिसीज होण्यासाठी. तणाव म्हणजे बेसिकली आपण कुठल्याही नवीन परिस्थितीशी जेव्हा आपण सामना करतो त्यावेळेस प्रत्येकाला तणाव येत असतो. तणाव हा स्वतः एक आजार आहे, तो कारणीय आणि परिणाम पण आहे. जी व्यक्ती तणावग्रस्त, आणि तणावाचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. सकारात्मक तणाव म्हणजे एखादी चांगली बातमी येणे, लॉटरीचं तिकीट लागणे किंवा मूल होणे, हे सकारात्मक तणावामध्ये येतं. आणि नकारात्मक तणाव ज्याच्यामध्ये कुणाचा मेजर ॲक्सिडेंट होणे, घरातल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होणे. पण या दोन्ही प्रकारच्या तणावामधनं आपल्याला हृदयविकार होण्याची शक्यता असते. अल्टिमेटली या सर्वांचा आपल्या हृदयावरती परिणाम होत असतो. आणि जास्त तणावामुळं आपल्या शरीरातली जी इंटरनल जे चेंजेस होतात, जसे की रक्त घट्ट होणे, नंतर रक्तवाहिन्यामधली दाहकता वाढणे म्हणजे इन्फ्लेमेशन वाढणे, अशा प्रकारचे बदल घडून येतात. आणि यामुळे आपल्याला अथेरोस्क्लेरोटिक कार्डिओव्हास्क्युलर डिसीज म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठून ब्लॉकेज होण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि जेव्हा एक अचानकपणे खूप मोठा तणाव येतो, अशावेळी ही चरबीच्या गाठी फुटून तिथे प्लाक रप्चर त्याला आपण म्हणतो, अशामुळे हृदयविकार आणि हार्ट अटॅक येऊन पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे आजार, अरिथमियाज, हार्ट फेल्युअर आणि प्रसंगी मृत्यूलाही सामोरे जावं लागतं. आज तुम्ही सगळे इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकी छान, इतकी उपयुक्त माहिती दिलीत, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि कार्यक्रम संपवण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही एक काय छोटासा संदेश द्या. डॉक्टर मनोज चोपडा. हृदयविकाराच्या झटक्यामध्ये रुग्ण नेहमी उशिरा पोचतात. ॲसिडिटी वाढली आहे, गॅसेस वाढलेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. तर मी सगळ्यांना असाच सल्ला देऊ इच्छेल की तुम्हाला जास्त प्रमाणात ॲसिडिटी झाली, गॅसेस झाली तर 1 दिवसाकरता ॲडमिट होऊन हृदयाच्या सर्व तपासण्या करून घेणे सर्वात योग्य ठरतं. कारण ह्या 10 पेशंटपैकी 3 ते 4 रुग्णांना हृदयविकाराचा झटका किंवा त्याची प्राथमिक अवस्था असते आणि ती जर निदान झालं तर त्याचे उपचार करून त्याचा जीव वाचवता येतो. डॉक्टर राजेंद्र देशमुख. लिसन टू युअर बॉडी. मी थोडक्यात सांगेल, म्हणजे तुमच्या शरीराची जी काही लक्षणं असतील, आपलं शरीर आपल्याला काही सांगत असतं तर त्याकडे लक्ष द्या. आणि ज्याही वेळेस आपल्याला वाटेल की आपल्या शरीरात काहीतरी वेगळं जाणवतंय, काहीतरी वेगळा त्रास होतोय, तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा निश्चितच सल्ला घ्या. शक्य असेल तर एक्सपर्ट्सकडे जा. डॉक्टर हिरालाल पवार. प्रेक्षकांना मी हा मेसेज देऊ इच्छितो की या नवीन वर्षात जर आपण कुठलं व्यसन करत असू, स्मोकिंग, अल्कोहोल, ते बंद करा. दररोज साधारणतः 45 मिनिटं एरोबिक एक्सरसाइज करा. डॉक्टर गिरीश काळे, आपला संदेश. आजकालच्या मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या युगामध्ये आपण सगळ्यांशी डिजिटली कनेक्टेड असतो, पण पर्सनली आपण कनेक्टेड नसतो. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा जर तणाव असेल तर आपल्या मित्रांशी, घरच्यांशी
किंवा इतर कुणाशीही तो शेअर केला पाहिजे, जेणेकरून आपल्या मनावरील ताण हलका होईल, आपले मन तणावमुक्त होईल आणि त्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते आपण टाळू शकतो. मनपूर्वक धन्यवाद. आपण इथे आलात आणि इतकी उपयुक्त माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत. तुम्हालाही आजचा भाग बघून हृदयाची निगा कशी राखावी आणि एक सुदृढ आनंदी जीवन कसं जगावं याचं रहस्य कळलंच असेल. अधिक माहितीसाठी दिल से दिल तक हेल्दी हार्टच्या फेसबुक पेजला फॉलो करा. त्याबरोबरच आम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा आहोत. सो स्टे कनेक्टेड. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार.